मित्र हो, आता आपण येऊन पोचलेलो आहोत घाटनांद्रा गावाजवळ असलेली जोगेश्वरी माता देवस्थान या ठिकाणी। तर आज आपण हे स्थान बघणार आहोत। जोगेश्वरी माता एक अजिंठा पर्वत रांगेच्या कडेवरती बसलेलं हे मंदिर आहे आणि खूप असं एक लेणीमध्ये हे मंदिर कोरलं गेलेलं आहोत। तर जाणार आहोत आपण आता त्या ठिकाणी, बघूया आता जोगेश्वरी माताचं मंदिर आता ह्या दिशेला आहे, तर आपण त्या ठिकाणी जाणार आहोत। मित्रांनो नमस्कार, आज आपण पाहणार आहोत मराठवाड्याच्या हद्दीतील घाटनांद्रा येथे असलेली जोगेश्वरी माताचे प्राचीन व कोरीव गुहा मंदिर। जागृत हे ठिकाण असून 3.5 शक्तिपीठांपैकी हे साध्य स्वयंभू उपशक्तिपीठ आहे। खूप असा खतरनाक उन्हाचा कडकडा सध्या चालू झालेला आहे आणि आता आपण थोड्या वेळातच आता येऊन पोहोचलेलो आहोत जोगेश्वरी माता या मंदिराजवळ। तर चला आता आपण जाऊया। समोर आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी अशा पायऱ्यांचे पॅच चालू होतात आणि आता आपण थोड्या वेळातच 5 मिनिटाच्या याच्यामध्ये आता पोहोचणार आहोत जोगेश्वरी माता या मंदिराजवळ। तर चला जाऊया आता आपण जोगेश्वरी माता मंदिराजवळ। तुळजापूरचे उपपीठ असणारी जोगेश्वरी माता भक्तांचे संकट दूर करून मनोकामना पूर्ण करते असा भक्तांचा विश्वास आहे। तिच्या प्रत्येक हातात खड्ग असून ती संपूर्ण दगडामध्ये कोरीव आहे। हे अत्यंत जागृत असे नवसाला पावणारे देवस्थान मानले जाते। मित्रांनो, आता आपण ज्यावेळेस लेणीच्या खाली येतो मंदिराकडून, याच ठिकाणी शिव मंदिर आहे धारेश्वर म्हणून सनी। तर आता आपण बघणार आहोत ते मंदिर। या ठिकाणी महादेवाची सुद्धा पिंड आहे शिवशंकराची। आता आपण जाणार आहोत आतमध्ये मंदिरामध्ये।
चलो। मित्र हो, आता छानपैकी असं जेवण झालेलं आहे आणि आता तुम्हाला याच ठिकाणी आता मंदिरात जाऊन आल्यानंतर आता इकडे एक गुफा आहे, ती गुफा मी तुम्हाला दावणार आहोत। तर चला मित्रांनो, जाऊया आता आपण त्या गुफेकडे। या ठिकाणी जेव्हा हा जो तुम्हाला रस्ता असायचा, जो आपण घाट बघितला ड्रोन शॉट मगाशी मनुदेवीच्या व्हिडिओमध्ये, तर तो पहिले रस्ता नव्हता। आता हो जो रस्ता तुम्ही बघत आहात, हा प्राचीन काळामध्ये दळणवळणासाठी हा रस्ता वापरला जायचा, कारण हाच रस्ता खानदेशमध्ये जाण्यासाठी हा रस्ता होता घाट नांदऱ्यावरूनच। आणि मगाशी तुम्हाला एक व्हिडिओ दावला मी, ते स्टार्टिंग पॉईंटला त्या ठिकाणी ती चेकपोस्ट होती, त्या ठिकाणी हे असायचं आणि चौथारा असायचं त्या ठिकाणी, आणि याच ठिकाणून तो रस्ता जाण्यासाठी वापरण्यात यायचा। तर आता हाच रस्ता आपण, या इथे एक गुफा आहे, ती गुफा बघूया। मित्रांनो, हे जे मंदिर आहे हे पुरातत्व विभागाच्या खात्याच्या ताब्यामध्ये आहे आणि ह्याच ठिकाणी पुरातत्व विभागाने सूचना फलक या ठिकाणी लावलेला आहे। आणि हा जो चौथरा तुम्हाला दिसत आहे, हाच तो जुन्या रस्त्याचा चेकपोस्ट असायची, कारण हे 2 चौथरे आता पडल्या अवस्थेत तुम्हाला दिसत असेल। तर आता चला मित्रांनो, बघूया आता आपण इथले ड्रोन शॉट। मित्रांनो, आता आपण जोगेश्वरी मातावरून आलो, आता आपण इंद्रगडी या ठिकाणी आलेलो आहोत आणि इंद्रगडी आपण त्या ठिकाणून ड्रोनसुद्धा उडवलेला आहे। आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, आता सध्या आपण इंद्रगडीवर येऊन पोहोचलेलो आहोत। तर चला बघूया आता आपण आतमध्ये मंदिर कसल्या टाईपमध्ये इंद्रगडी या ठिकाणी आहे। तर मित्रांनो, जोगेश्वरी व इंद्रगडी आपल्याला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा। मित्रांनो, आता थांबतोय, आता याच ठिकाणी घेतो आता परतीचा प्रवास, थांबतो आता याच ठिकाणी। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। गुड बाय, टेक केअर, जय महाराष्ट्र।